नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मंगल सुरेश ताठे आपल्या सर्वांचे आमच्या पिसादेवी डॉक्टर ताठे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आजपासून गुरुचरित्राचे पारायण सुरू झाले आहे। सगळीकडे स्त्रियांची लगबग सुरू झालेली आहे। मी हा व्हिडिओ आज खास याच्यासाठी केलेला आहे की गर्भसंस्काराच्या निमित्ताने किंवा ज्या मुली प्रेग्नंट आहेत किंवा ज्यांना मनोवांछित संतती हवी आहे किंवा ज्या आता प्लॅन करणार आहेत किंवा ज्या सांसारिक आहेत, कुठल्याही पद्धतीच्या ज्या स्त्रिया आहेत किंवा कुठलेही एक मनात विशिष्ट संकल्पना घेऊन किंवा एक सिद्धीस प्राप्त होण्यासाठी एक विचार घेऊन जी स्त्री जगत आहे तिच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवला गेला आहे। म्हणजे गुरुचरित्राचे पारायण हे निमित्त का, तर सध्याच्या जगामध्ये आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन ची जी संकल्पना ऐकतोय ती सगळीकडे खूप फोफावत आहे म्हणायला हरकत नाही, किंवा सगळीकडे या बाबतीत खूप माहिती पुरवण्याचा प्रयत्न केला जातो। परंतु आपली संस्कृती किंवा आपल्या ज्या परंपरा आहेत या ऑटोमॅटिकलीच आपल्याला लॉ ऑफ अट्रॅक्शनचं स्वरूप समजावून सांगतात। म्हणजेच जेव्हा आपण गुरुचरित्राचं पारायण करतो तेव्हा त्यामध्ये आपली जी काही पॉझिटिव्हिटी वाढते त्या पॉझिटिव्हिटीमुळे जे आपल्याला इच्छित आहे किंवा आपल्या आजूबाजूला ज्या इच्छेची आपण कामना केलेली आहे त्या गोष्टी घडत राहतात। त्यामुळे आपण जर विशिष्ट संकल्प सोडून जर ईश्वराची आराधना केली तर आपल्याला जे हवंय ते प्राप्त करण्यास उशीर लागत नाही। मुद्दामून एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहे, कारण आयुर्वेदशास्त्रामध्ये जी काही ट्रीटमेंट केली जाते त्यामध्ये पेशंटच्या पॉझिटिव्हिटीचा फार मोठा भाग असतो। म्हणजे तुम्ही ज्या विश्वासाने आणि निष्ठेने यावरती विश्वास ठेवता त्याचं तुम्हाला फळ निश्चितच मिळतं। म्हणून माझ्या जास्तीत जास्त पेशंटला याचा फायदा व्हावा, जास्तीत जास्त पेशंटचा स्वतःवरती विश्वास वाढावा, कॉन्फिडन्स वाढावा म्हणून हा व्हिडिओ मी शेअर करत आहे। या गुरुचरित्र पारायणाच्या निमित्ताने आपल्याला सकाळी लवकर उठण्याचीही सवय लागते। म्हणजे ज्या मुली लवकर उठत नाहीत लवकर, किंवा ज्या स्त्रिया फक्त काम असेल तरच लवकर उठतात, बाकी इतर वेळेस लवकर उठत नाहीत, त्यांना हे खूप छान निमित्त आहे की तुम्ही एक विशिष्ट विचार घेऊन जर सकाळी लवकर उठलात तर तुम्हाला खूप प्रसन्न वाटेल। जेव्हा तुम्ही हे वाचन करता तेव्हा फक्त पारायण करायचं म्हणून करू नका, मुद्दामून त्याचा मराठीत अर्थ देखील वाचत चला, म्हणजे तुम्हाला कळेल त्यामध्ये काय सांगितलेलं आहे। ज्या मुली प्रेग्नंट आहेत त्यांनी आवर्जून त्या मराठी कथा वाचा। जो अध्याय तुम्ही वाचणार आहेत त्याचा मराठी अर्थ उमगून घ्या, म्हणजे तुम्ही त्या बाबतीत सतत विचार करून तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी वाढेल आणि जे काही त्यामधून तुम्ही जे शिकणार आहात, जो काही तुम्ही बोध घेणार आहात त्याला अंतर्मुख होऊन बघा, त्याला अंतर्मुख होऊन वाचा। म्हणजे अर्थ समजून घेतल्यानंतर त्यावरती विचार करा की हे असं का सांगितलेलं आहे, किंवा जे अनुसूयेची कथा आहे त्यामध्ये पहिल्या दिवसांमध्ये बऱ्याच ज्या काही कथा आहेत त्या खूप छान संदेश देऊन जातात, त्या नक्की नीट वाचा। गुरुचरित्र पारायण हे एक निमित्त होईल तुमच्यामध्ये तुम्हाला अंतर्मुख होऊन बघण्यासाठी, तुमच्यामधील पॉझिटिव्हिटी वाढवण्यासाठी। जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर त्यामध्ये जे काही हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे ते कुठेतरी बॅलन्स होण्यासाठी, जर तुम्हाला शारीरिक कुठल्या व्यथा असतील, त्रास असेल तर तो देखील एक कंट्रोल करण्यासाठी हे एक निमित्त होईल। कारण तुम्ही जे त्या स्थिर स्थावरतेने 2-2.5 तास जे मनन करता, चिंतन करता, वाचन करता त्याचा तुमच्या विचारांवरती खूप प्रभाव होतो आणि एक आयुष्य सजगतेकडे जातं, एक जीवनाला नवीन उमेद मिळते। त्यामुळे या गोष्टींना पॉझिटिव्हली घ्या आणि तुमचं जीवन सुंदर बनवा। तुम्हाला ही माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा। तसेच आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।